दरवेळेस माझ्या घरात येऊन वाटेल त्यावेळी येता. एकट्या बाई माणसाकडे येणं बरं दिसतं का? ती बाई कुठल्या अवस्थेत असते, काय करत असते, आले लगेच भाडं भाडं मागायला. हेच तू काय बाई म्हणजे बायकोला सांगितलंच ना, कुत्र्यासारखं तिने मला मारलं. अरे 5 वर्षापासून मी तुला ताई ग ताई म्हणजे ताई 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 बोलतोय. ताई भारत दे ना ग, ताई भारत दे ना ग. इच्छा असला ताई ताई मी तुला बोलतोय. पण मी येते ना दरवेळेस रक्षाबंधनाला तुमच्याकडे. अरे 100 रुपये घेऊन जातेस. त्यातलं जर थोडस पैसे दिलेस तर माझं घर भर काय फरक पडतो त्यातला. कुठून देऊ सागर? आणि काय सगळं भाडं 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 करता? काय भाडं भाडं? मेंटेनन्सचं काय? आता गेलं खड्ड्यात 1000 पड. मेंटेनन्सचं काय मेंटेनन्स कुठे? इथे या कोपऱ्यात बघा, पावसाळ्यात पाणी गळतो. आता 40 रुपयाच्या भाड्यामध्ये तिकडे काय लिंबू सरबत गेलणार आहे? मोठी लिकेज सांगते. गणपती येणार म्हणून व्यवस्थित मेंटेनन्स करून दिलाय सागला. चकाचक तुझ्या घरात असं कलर बिलर मारून दिलेला आहे. गणपती येणार आहे म्हणून तुझ्या घरात गणपतीवरनं आठवलं. तुझ्या घरात गणपती येणार होते ना ग. दर्शनाला मी आलो तर घरात गणपतीच नाही. अरे लोक 1.5 दिवसाचा गणपती ठेवतात, तू 1.5 तासाचा पण नाही ठेवला. अरे दरवाजा उघड. आला आला हा माझा घर मालक आला कटकट डोक्याला. आले नाही सूर चुकतोय काय करू. आले 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 अरे उघड दरवाजा. आले आले. अरे कदम राम राम छोटे सरकार. आज कसं काय येणं आहे? अरे सांभाळा स्वतःला. याच्या आता मी काय मॅग्नेट आहे काय? दिसल्या चिपकायला. काय झालं माहितीये का? काय झालं? 3 वर्ष झाली मला बरं नाही हो. 3 दिवस झाले हो मला बरं नाही हो. अगदी ना चक्करच येते हो, खूप चक्कर येते. म्हणून तुमचा आधार घेत होते. आधार घेत होते? हा असा डायरेक्ट तुझा सगळा आगोरा भार पारल्यावरती मला कुणाचा तरी आधार घ्यावा लागेल ना. 3 दिवस झाले तू आजारी पडलीस. बरंच वाटत नाही तुला? अजिबात बरं वाटत नाही. अगदी विकनेस झालंय. विकनेस? कुठल्या अंगाने तू विकायस ग माझी बाय? तो वीक पॉइंट आहे, विकनेस नाही वासारे. अरे विकनेस हे शब्द तुझ्यासाठी बनलाच नाही आहे. फालतू कारण देऊ नको. मना भार दे. अरे काय फालतूगिरी? अरे घर भार दे म्हणा. घर भार दे. इच्छा असल्या फालतूगिरी करतेस. 1967 साल्यापासून तू इकडे राहत असाल. 40 रुपये, फक्त 40 रुपये तू कधी येल्यावरच दिलेस नाही का? नाही तुम्ही खोटं बोलताय सरकार. तुम्ही खोटं बोलताय. त्यावेळेस ना 4 रुपयेच भाडं होतं. माझे बाबा राहायचे त्यावेळेस. आणि ते तर देत होते वेळेवर भाडं. दिलं कधी? अरे तुझा बापूस. बाबा म्हणा. बाबा होते माझे ते बाबा. अरे तो म्हण बाबा. मी बापूसच म्हणणार. इच्छा असला तू आमच्या घरान भांडी घासायला होता. माझ्या बापाने तुझ्या बापसाला खोली दिली न तो फसला. थंडी वाजते. असंच त्याच्याकडे भार मागला तू पण असं थंडीने कुरकुर राहायचा न. माझ्या बापाला जाम त्रासताने दिला. माझा बाप जाताना मला सांगितलं, रे बाला माझ्याकडे एक वचन घे तू की त्या सावंताचं भार सगळं मिळाल्याशिवाय माझ्या आत्म्याला काही शांती मिळणार नाही. असला तू काय मला भार देत नाही. तो म्हातारा रात्रीचा येतो माझ्या सपनात ना म्हणा बोलतो, रे त्या सावंताचं भार आणलंच काय? भार देणार भार दे. कदम साहेब
मी तुम्हाला भाडं हा? आमच्यासारखा गरीब माणूस कुठं जाणार कदम साहेब? तू गरीब? खूप कुठल्या अँगल न तू वाटतेस गरीब आहे तू? जासला माझ्या घरान अजून ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही कलर टीव्ही तुझ्या घरान तू कसली गरीब? काय ग मुंबईमध्ये 3-3 फ्लॅट आहेत ना तुझं देवाची कृपा. आणि तू गरीब आहेस? जासला मला वाटलं आता लग्न झालं तर ही सासरी जाल ना ही खोली रिकामी होईल. तो नवरा अधून मधून इकडे येतो पण ही काही जातच नाही. न काय ग बसायला अजून 2 फ्लॅट आहे ना तुझं? नाही 3 आहेत. नाही, हे फक्त काय आहे ते जरा लांब आहेत ना, वसई स्टेशन पासून खूप लांब आहे. ही गिरगावातली खोली कशी एकदम अशी जवळ पडते स्टेशनच्या आणि मच्छी मार्केट तर असं तोंडावर जवळ आहे एकदम. अगं वसारे गिरगावची माणसं मासली घ्यायला वसईच्या बाजारात जातात. तू इकडेच तर मरतेस. एक तर तू 10-20 रुपये मना देऊन हिच्याला मना तरास आणलेला आहेस. 1967 पासून ते 1976 पर्यंत तुझे पैसे आलेले आहेत. 42 वर्षाचे पैसे बाकी आहेत तुझे. टाकते एवढा हिशोब वाटे मी कुठून देऊ सरकार पैसे? मी कुठून देणार? सगळा गरीब आहे हो, माझ्याकडे पैसेच नाहीये तेवढे पैसे द्यायला. आणि काय तुम्ही भाडं करता? हा काय भाडं करता? दरवेळेस माझ्या घरात येऊन वाटेल त्यावेळी येता. एक त्या बाई माणसाकडे येणं बरं दिसतं का? ती बाई कुठल्या अवस्थेत असते, काय करत असते, आले लगेच भाडं मागायला. हेच तू काय बाई म्हणजे बायकोला सांगितलंच ना कुत्र्यासारखं तिने मला मारलं. अरे 5 वर्षापासून मी तुला ताई ग ताई म्हणजे ताई 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 बोलतोय. ताई भाडं दे ना ग, ताई भाडं दे ना ग. इच्छा असला ताई ताई मी तुला बोलतोय. पण मी येते ना दरवेळेस रक्षाबंधनाला तुमच्याकडे. वसारे 100 रुपये घेऊन जातेस. त्यातलं जर थोडस पैसे दिलेस तर माझं घरभर काय फरक पडतो त्यातला. कुठून देऊ सांगा ना? आणि काय सगळं भाडं करता? हा काय भाडं मेंटेनन्स काय? आता गेलं खड्ड्यात 1000 पड. मेंटेनन्स काय मेंटेनन्स कुठे? इथे या कोपऱ्यात बघा पावसाळ्यात पाणी गळतो. आता 40 रुपयाच्या भाड्यामध्ये तिकडे काय लिंबू सरबत गेलणार आहे? मोठी लिकेज सांगते. गणपती येणार म्हणून व्यवस्थित मेंटेनन्स करून दिलाय सागला. चकाचक तुझ्या घरान असा कलर बिलर मारून दिलेला आहे. गणपती येणार आहे म्हणून तुझ्या घरान गणपतीवरनं आठवलं. तुझ्या घरान गणपती येणार होते ना ग. दर्शनाला मी आलो तो घरान गणपतीच नाही. अरे लोक 1.5 दिवसाचा गणपती ठेवतात, तू 1.5 तासाचा पण नाही ठेवला. गणपती आमच्या गावी असतो. मग मला कसं बोललीस की घरी गणपती येणार आहे म्हणून? नाही मी एवढं सांगितलं गणपती येतात मेंटेनन्स करा. 2 वेगवेगळी वाक्य होती, तुम्ही एकत्र केली, मी का करू? ज्याला 2 अशी वेगळी वाक्य करून मना फसवतात. देवाच्या नावावर मना फसवतात. 40 रुपये द्यायला तुला परवडत नाही. तुम्हाला सांगतो हिचा मुलगा अमेरिकन शिकतो ना. माझा पोरगा अजून म्युन्सिपाल्टीतच आहे. अरे बापरे का? काय वसरे भाडा द्यायची तुम्हाला? फक्त 40 रुपये भाडं आहे. फक्त 40 रुपये भाडं आहे. अरे पेपरची रद्दी विकली ना तरी 2 महिन्याचं भाडं येईल. देईन तुम्हाला भाडं. काय तुम्ही त्रास करता? या इथे बसा, इथे बसा 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 बरं बसा बसा हो बसा. नगभर चहा घेता का? नको त्याचे पण पैसे घेशील. बरं नाही कापणार मग तर झालं. घेता चहा? हा ठीक आहे. तुझ्यातला थोडासा अर्धा कप घे. अर्धा कप? काय झालं? नाही चहा घेत नाही सध्या, ग्रीन टी घेते मी. डाएट चालू आहे ना. 25,000 रुपये भरलेत, कशाला उगाच. 40 रुपये तुला द्यायला परवडत? 25,000 भरले? शपथ मी नाही भरले. माझी नणंद आहे ना तिने भरले. काय झालं, आम्ही गेल्या महिन्यात बाजारात गेलो होतो ना, तेव्हा मी चुकून तिच्या अंगावर पडले तर तिने मुद्दामून डाएटचे पैसे भरले. मुद्दामून केलं मी नाही. शपथ. ए बया 25,000 रुपये तू काही बारीक होत नाही. 40 रुपये दे रे म्हणणे, जरा तरी जार होऊन दे ना. माझं भारत आहे 40 रुपये. माझं भारत आहे 40 रुपयाप्रमाणे 12 महिन्याचं 180 रुपये दे. चालेल देते. जायला तयार झाले म्हणजे गणितान काहीतरी गडबड झाली दिसते.
480 होतात ते ना. बापरे 480 रुपये, बापरे बापरे, 1 रुपया सुद्धा आमच्यासाठी केवढा मोठा आहे. 480 म्हणजे एवढं नाही हो. एवढं कुठे माझ्याकडे. एवढ्या कुठं 500 रुपयाचे 4 पिझ्झे एकाच वेळेला खातस तू. ऍसिडिटी. सॉरी. अरे 480 तुला महाग पडतात. नाही काय ग बाई, डाएट चाललंय ना तुझं. पिझ्झा चालतो. पिझ्झा नाही चालत, मग? पिझ्झेवाला चालत चालत येतो, तो मी खाते, तो मला चालतो. वा 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 वा. अच्छा तो चालत येतो ग बस. अरे तो चालतच येणार आहे का, तो नाचत येणार आहे असा पिझ्झा घेऊन. हा नाच रे, मला आठवलं. तू इकडं वरती नाचतेस ना, खाली इकडं आम्हाला भूकंपाच्या हादरे पडतात. 1 मिनिट, त्यासाठी मी काही करू शकत नाही. डान्स माझं पॅशन आहे. मी डान्स का सोडू? हे घर सोड. का? का म्हणजे काय? तू इकडं वरती नाचतेस, खाली इकडं आमची भांडी पडतात ना, मग भांड्याला भांड्या लागतं. म्हणजे अरे म्हणजे काय, तू भारत देत नाहीस म्हणून बायको माझ्याशी सारखी भांडत असते. कित्येक वेळा तर मी माझ्या खिशातले पैसे तिला दिले तुझं भार म्हणून. हो. बाय ए बाय, 1 महिन्याचं तरी भार दे ना. ठीक आहे, नका तुम्ही एवढं काकुळतीला येऊ. तुम्ही बसा, मी तुम्हाला भाडं देते. काय एवढं, अहो तुम्ही कसं आहे. 1 मिनिट, हे बघा 80 ना तुमचं, बघा हे काय, हे बघा, हा हे बघा, नीट लक्ष द्या. हे बघा माझ्याकडे, बघा हे बघा, पैसे बघा नीट मोजताय बघा. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. हे घ्या 2 महिन्याचं भाडं. हा चला या. अरे असला 2 महिन्याचं भार एकदम मिळालेलं. हे काय 2च नोटा पाडल्यात तुम्ही पैसे, काय कदो. अरे नाही कुठे आता पाडले. हा बुरदंड कोणी भोगायचा सांगा बरं. आता तुमची बायको मला ओरडेल. मला तुमचे अजिबात आवडत नाही. इकडे आणा ते पैसे, द्या इकडे पैसे. नीट लक्ष द्या. आता मला तुम्हाला 60 रुपये परत द्यावे लागतील. इकडे बघा, हो हे बघा आता नीट. हा पुन्हा पुन्हा बुरदंड भोगणार नाही मी. हे बघा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. हे घ्या, नीट लक्ष द्या, नीट मोजून घ्या. हा. झाला 10, 20, 30 आणि 40. 40 4च नोटा झालं, परत 4 नोटा पाडल्यात तुम्ही. काय कदो, कसे लहान मुलासारखे वागता हो तुम्ही. आता नाही मी परत पैसे देणार ना, तुम्ही तुमचा बुरदंड भोगा. ओके ठीक आहे. हिच्यातलं 1 महिन्याचं तरी आलंय. हा काय काय 2 महिन्याचं. 2 महिन्याचं. हा. 2 या महिन्याचं. निघा. 2 महिन्याचं आलं. आता बायकोला काय सांगू? हा जानू बोल, काय म्हणतो. ज्वेलरकडे पोहोचला. हा बरं बरं, हा काय म्हणाल तो. काय रे, नाही नाही, तो अगदी मग बारकोडी डिझाईन करतो रे. नाही नाही नाही, 4 तोळ्याचं नाही, 8 तोळ्याचं करायला सांग. हो का, चांगलं घसघशीत कर म्हणावं 8 तोळ्याचं. मग झालं तर. 8 तोळे. नाही नाही, ते मकर संक्रांतीचे हलव्याचे दागिने करायला टाकले. हलवा हलवा तुझ्या बापासनी तोल्यात मुजरान होता. मला सगळे खलीले फालतू अहो, गिरी. नाही. ते काय नाही, मी इकडेच बसून राहणार. तुझा बापूस येऊ दे, तुझा नवरा येऊ दे, मी काही जाणार नाही. गुरु मला पैसे पाहिजे म्हणजे एवढं पाहिजे. तोड वाजवतोय, तुला पाहिजे. वाद्य वाजवता येत नाही. वाजव ना पाहिजे आता. मला